Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 4th Effects of Electric Current. Students, in previous video we saw what the heating effects of electric current. What is that effect? When resistor and electrical circuit, heat is produced in it due to the current. So this is known as the heating effect of current. तर यालाच काय म्हटलं आहे, heating effect of the current असं म्हटलेलं आहे. So we in previous video we already studied about this. Now see, we have learnt this heating effect of the current. Then in previous standards we have studied about the magnet and magnetic lines of the force. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. तर मागील काही इयत्तांमध्ये आपण याच्या विषयी शिकलोय की मॅग्नेट आणि मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला आपण अभ्यास केलेला आहे. So it is interesting what is there is may relate the electric current and the magnetic field to each other. Okay, so for that now today we are going to study about the magnetic effect of electric current. We are going to study about the magnetic effect of electric current. See here, for this try one activity given here in this textbook. Connect the circuit as shown in the figure. तर इथे फिगर मध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे काय करायचं आहे, एक आपल्याला याच्यामध्ये रसर फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तर त्याच्या कनेक्शन्स काय करायचे आहेत, सर्किट. Connect the circuit, then connect the copper wire thicker and straight as compared to the connecting wire in between A and B. A and B याच्या काय आहे मध्ये एक कॉपर वायर जी आहे तर ती काय करायची आहे, कनेक्ट करायची आहे, जी काय असेल, थिक असेल आणि स्ट्रेट असेल ॲज कम्पेअर्ड टू द कनेक्टिंग wire पेक्षा. Now keep a magnetic needle adjacent to the wire. तर त्या वायरच्या शेजारी काय करायचं, एक मॅग्नेटिक नीडल जे आहे तर ती काय करायची, तर कनेक्ट करायची आहे. Keep the plug key open in the circuit and observe the direction of the needle. Plug key सुरुवातीला ओपन ठेवायचे आहे आणि याची जी डायरेक्शन आहे या मॅग्नेटिक नीडलची त्याची काय करायची, ऑब्झर्व करायची. सो दॅट ऑलवेज कीप इन अ साऊथ अँड नॉर्थ डायरेक्शन. नाव हिअर सी, क्लोज द प्लग की. आता प्लग की काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द नीडल. आणि या नीडलची जी डायरेक्शन आहे तर ती काय करायची, ऑब्झर्व करायची आहे. So this magnetic needle, so that direction is in this, that is moves in the direction of this. या direction मध्ये काय होते, ही move होते. Okay, so here what do you notice here? Now interchange the connecting wires connecting to the cells. आता इथे काय केलं बघा, इंटरचेंज केले आहेत वायर्स मध्ये. जे कनेक्शन्स होते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होतं, आता इथे कनेक्शन्स काय केले आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या डायरेक्शनमध्ये केलेले आहेत. नाव इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द सेल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक नीडल. आता आपण काय करायचे, याची डायरेक्शन जी आहे तर ती काय करायची, ऑब्झर्व करायची. सो हिअर द डायरेक्शन that get again changed in this direction. ही जी डायरेक्शन आहे तर ती चेंज होते,
परत एकदा. सो डू यू नोटिस एनी रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ द करंट अँड द पोझिशन ऑफ द नीडल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की डायरेक्शन ऑफ द करंट आहे आणि याची जी पोझिशन आहे नीडलची त्याच्यामध्ये किंवा डायरेक्शन ऑफ द करंट अँड द पोझिशन ऑफ द नीडल. सो डू यू नोटिस एनी रिलेशन बिटवीन दिस टू. तर याच्या दोघांमध्ये तुम्हाला काय रिलेशन दिसून येतं का पहा. सो हिअर व्हॉट डू यू लर्न फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटवरून तुम्ही काय शिकलात. द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्व्ड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. आता इथं ह्याची जी मुवमेंट आहे तर ती का दिसली बघा. बिकॉज magnetic field is formed here in this wire. Due to that magnetic field, हा magnetic field कशामुळे तयार झाला आहे. So due to the current which is passes through this wire, या wire मधून current पास होते and due to the current magnetic effect is observed in the wires and here this means that electricity and magnetism are closely related. आणि याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हे जे इलेक्ट्रिक करंट आहे आणि मॅग्नेटिझम जे आहे तर यांचा क्लोज काय आहे हा रिलेशन आहे. व्हाय इट इज बिकॉज इथं मॅग्नेटिक इफेक्ट तयार झाल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट दिसणार नाही. म्हणजे ही जी नीडल आहे तर ती केव्हा याच्यामध्ये मुवमेंट दिसेल तर इथं मॅग्नेटिक इफेक्ट तयार झाला तरच. जेव्हा ही डायरेक्शन चेंज होते तेव्हा पण आपल्याला त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये ही मुवमेंट दिसते या मॅग्नेटिक नीडलची. सो हिअर करंट इथं तयार होतं अँड ड्यू टू दॅट करंट मॅग्नेटिझम फॉर्म्ड इन द वायर अँड ड्यू टू द मॅग्नेटिझम द पोझिशन ऑफ द नीडल दॅट गेट चेंज्ड. आता इथं याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं. सो दिस मीन्स दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम दीज बोथ आर क्लोजली रिलेटेड. So on the contrary, if the magnet is moved and kept moving, will be observed any electric effect. आता इथं समजा जर त्याबरोबर काय केलं अपोजिट हा मॅग्नेट जो आहे तर तो मुव्हिंग केला ठेवला आपण. सो दॅट केप इन मूव और केप इन मुव्हिंग पोझिशन. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट. इथं याच्यावर काय इफेक्ट होईल का बघा. इज इट नॉट एक्साइटिंग. तर हे आपल्याला खूप एक्साइटिंग आहे ना. Therefore, we are going to study the magnetic fields and such electromagnetic effects. आणि म्हणून आपण काय करणार आहोत आता इलेक्ट्रिक इफेक्ट जो हा मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड आणि हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जे तयार झालेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तर त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. सो ॲट द लास्ट ऑफ धिस चॅप्टर we will study the principles and the construction and working of the electric motor and electric generator. शेवटी आपल्याला या चॅप्टरच्या काय बघायचं आहे तर इलेक्ट्रिक मोटर किंवा इलेक्ट्रिक जे जनरेटर्स आहेत तर त्याचं वर्किंग कसं आहे त्याचे प्रिन्सिपल कोणत्या प्रिन्सिपलवर त्याचं वर्किंग होतं कन्स्ट्रक्शन कसं आहे याच्याविषयीचा स्टडी करायचा आहे. नाव हिअर another activity. So what is this activity? See here, connect the circuit as shown in this figure. When large current that is approximately 1 ampere or the more than 1 ampere is formed here flows through the thick copper wire which is passing through the cardboard. The magnetic needle kept at the different points on the cardboard around the wire that stands in the different directions and mark this direction with the pencils. Here see magnetic needle, cardboard is this and the thick wire copper wire is passing through this cardboard. Here circuit connections are there. Now magnetic needle that kept at the different points on the cardboard. आता इथं काय करायचं आहे वेगळ्या डायरेक्शनमध्ये ही मॅग्नेटिक निडल जी आहे तर ती ठेवायची आहे अँड मार्क दिस डायरेक्शन हे जे डायरेक्शन्स आहेत तर ते काय करायचे त्याचं मार्किंग याच्यावर करायचं आहे वेगळ्या दिशेमध्ये हे काय करायचे ठेवायचं आहे.
Now here see the direction of the current shown in the circuit is its a conventional direction. इथे काय केलं आहे बघा, या डायरेक्शनमध्ये हा करंट जो आहे तर तो दाखवलेला आहे. तर ज्या डायरेक्शनमध्ये काय होतं फ्लो होत असतो, जसं निगेटिव्हकडून काय होतं हे पॉझिटिव्हकडे, हे डायरेक्शन दॅट शोन. सी हिअर व्हॉट चेंजेस आर कॉज्ड बाय द इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग करंट. समजा या कॉपर वायरमधला करंट जो आहे तर तो इन्क्रीज केला किंवा डिक्रीज केला. सो व्हॉट आर द चेंजेस, याच्यामध्ये काय चेंजेस होत असतात. व्हॉट डू यू सी वेन द मॅग्नेटिक निडल इज केप्ट अ लिटल अवे फ्रॉम द वायर. काय होतं जेव्हा ह्या मॅग्नेटिक निडलपासून हे काय केलं जातं, या वायरपासून मॅग्नेटिक निडल काय होते काही अंतरावर ठेवले जाते. नाव सी इन्स्टेड ऑफ द मॅग्नेटिक निडल स्प्रेड द आयर्न फिलिंग्स ऑन द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व. आता इथं या मॅग्नेटिक निडलच्या ऐवजी काय करायचे आहेत, आयर्न फिलिंग. वी spread these iron fillings on the cardboard and see what happens here. So what do you feel, what do you see when the magnetic needle is kept a little away from the wire. Now see here, what do you observe here. So when we spread the iron fillings on the cardboard, iron fillings are arranged themselves in a circular manner around the wire. आयर्न फिलिंग जे आहेत तर ते आपल्या सताभोवती काय करतात, अशा सर्क्युलर मॅनरमध्ये ते अरेंज होतात. वाय इट इज, बिकॉज वाय इट इज सी यू हॅव स्टडीड द मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक फील्ड इन द प्रिवियस स्टँडर्ड. बिकॉज ऑल दीज आयर्न फिलिंग्स, बिकॉज ऑफ दॅट आयर्न फिलिंग्स आर स्प्रेड अलॉंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स. ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स मध्ये काय होतात, हे जे आयर्न फिलिंग्स आहेत तर हे स्प्रेड झालेलं आपल्याला इथं दिसतात. सो दिस इज द अनदर ॲक्टिव्हिटी ही हिअर सी. म्हणजे इथं मॅग्नेटिझम जे फॉर्म झालेलं आहे इन द दिस कॉपर वायर, दॅट इज इन द सर्क्युलर मॅनर और इन धिस मॅनर दीज आर द मॅग्नेटिक field when the current passes through this copper wire, and that is formed here. Right hand thumb rule. Right hand thumb rule. Okay. Here what is this right hand thumb rule. So it is convenient rule for finding out the direction of a magnetic field which is produced by current and flowing through an electrical conductors. आता हे काय आहे, हा कन्व्हिनियंट आहे, आपल्या सोयीचा काय आहे हा रूल आहे. याच्या थ्रू काय केलं तर काय फाइंड आउट केलं जातं, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक कंडक्टर्समधून करंट फ्लो होत असतो, सो ॲट दॅट टाईम मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड इन देअर इलेक्ट्रिक कंडक्टर. अँड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड. सो टू फाइंड आउट धिस डायरेक्शन वी मे यूज धिस राईट हँड थंब रूल. आपण काय करू शकतो, या राईट हँड थंब रूल हे आपल्यासाठी काय होतं, कन्व्हिनियंट आहे टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड. सो हियर इमॅजिन दॅट, आता इथं काय आहे बघा हा रूल. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड. आता तुम्ही इथं काय करायचं आहे बघा, इमॅजिन करायचं आहे. काय इमॅजिन करायचं आहे की तुमच्या काय केलं आहे, तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये राईट हँडमध्ये काय केलं आहे, तुम्ही कंडक्टर जो इलेक्ट्रिक कंडक्टर आहे तर तो काय केलेला आहे, धरलेला आहे. असं तुम्ही इमॅजिन करू शकता. इथे फॉर एक्झाम्पल दिस वन इज अ इलेक्ट्रिक कंडक्टर अँड आय होल्ड दिस इलेक्ट्रिक कंडक्टर
in my right hand. Now here in such a way that your thumb points the direction of the current. तर मी अशा प्रकारे याला काय केलं आहे, हेल्प केलं आहे की माझा जो थंब आहे, सो दॅट थंब दॅट शोज द डायरेक्शन ऑफ द करंट. या डायरेक्शनमध्ये काय होतं, करंट काय होतो याच्यामधून पास होणार आहे. टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. आता ही जी फिंगर्स आहेत तर ते कंडक्टरच्या भोवती काय करायचे, टर्न करायचे आहेत. देन this is the this direction of the finger, it is a direction of the magnetic lines of a force. हे जे फिंगर्स आपल्याला डायरेक्शन शो करतात, सो दॅट आर द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर इथं आपण काय करू शकतो, डायग्राम आपण काढून हे बघू शकतो. सो सपोज this is a electric conductor and here तर ह्यामध्ये सो दिस वन इज द डायरेक्शन ऑफ द करंट. ही काय आहे, करंटची डायरेक्शन. सो द थंब, तर थंब काय होतो याच्यामध्ये, हा जो थंब आहे तर तो थंब काय दाखवणार आहे, सो दॅट शोज द डायरेक्शन ऑफ. हा काय करेल, आपल्याला कशाची डायरेक्शन दाखवेल, सो दॅट शोज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. करंटची काय करेल, तो डायरेक्शन दाखवेल. नाव द फिंगर्स विच आर रॅप्ड अराउंड धिस, याच्या भोवती जे काय आहेत, जे फिंगर्स काय केले आहेत तर टर्न केलेले आहेत. सो दॅट शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर याच्यामध्ये हे काय दाखवतात, सो ऑल दीज are in the circular manner the direction of the magnetic field which is produced around the current. So this shows the magnetic field. हे आपल्याला काय दाखवतं, this one is the magnetic field. So this is the magnetic काय आहे, magnetic field आहे. Okay, so this is the magnetic field and thumb shows the current in which is flows in that electric conductor. Here this is called as a right hand thumb rule. हा जो रूल आहे तर तो काय करायचा आहे, तो कशा काय म्हणतो त्याला आपण, राईट हँड. So after this we are going to discuss about some solved examples from the textbook. First example here, a 6 meter long wire made from an alloy nichrome is shaped into coil and given for the producing heat. It has resistance of 22 ohm. Can we get more heat if the wire is cut into half of its original length and shapes into a coil? For getting energy, the two ends of the wire are connected to the source with the potential difference of 220 volt. Given is here resistance, how many resistance is there, 22 ohm. Potential difference is 220 volts. The coil of the whole wire, so the P is equal to V square upon R, that equals to 220 square upon 22, and here this one is a 2200 watts. So this much power is formed here. Now B, coil of the half length wire, so P is equal to V square upon R, that equals to 220 square upon 11, that equals to 4400 watts. So this means that more heat will be obtained after cutting the wire into half. हाफ वायरमध्ये काय केलं आहे, ही लेंथ जी आहे वायरची हाफ केल्यानंतर इथे काय झालं आहे, हीट जी प्रोड्यूस्ड आहे, सो दॅट इज फॉर्म्ड मोर. Then second
a cell is connected to a 9 ohm resistance, because of which heat of 400 joule is produced per second due to current flowing through it. Obtain the potential difference applied across resistance. Given heat is given here, that is the 400 joule per second. That means P is equal to 400 joule per second. So that is the 400 joule per second. So P is nothing but what is the electric power is equal to, that is the potential difference square upon R, resistance. So that equal to V square upon R. 400 is equal to V square upon 9. So here see, resistance is given here 9 ohm. Therefore here 400 into 9 is equal to V square, and therefore V is equal to in square root 400 into 9, and we take square roots of these two. 20 into 3 equals to 60 volts. Now see third example. Electrical iron uses a power of 1100 watt when set to higher temperature. If the set to lower temperature, it uses 330 watt power. Find out the electric current and the respective resistance for the two settings. The iron is connected to the potential difference of 220 volts. Given here potential difference, that is given here 220 volts. Power P is, so how much that is 1100 watt, and for B that is 330 watt. A, condition A is given here. What is that? When the set of the higher temperature. If the lower temperature is, then it uses 330 watt power. So first power used, that is the 1100 watt. For I is equal to first condition, so I first that equals to P upon V, and that equals to power upon volts, power upon potential difference, that equals to 1100 upon 220. So here 0 get cancelled, and then that is here 1 upon 2, and the power is equal to, for this that equals to 5 ampere. Then second condition here, power is equal to 230 watt. So second one, current equal to here power upon potential difference, that equals to 330 upon 220. Here 0 get cancelled, and 3 upon 2, that is 1.5 ampere. So resistance R1 is equal to V upon I1, that equals to 220 upon 5, and it equals to 44 ohms. And resistance R2, that is V upon I2, is equal to 220 upon 1.5, that equals to 146 ohm. Then see, next one is an electric tungsten bulb is connected to a home circuit. A home electric supply runs at 220 volts potential difference. When switched on, a current of 0.45 ampere flows through the bulb. What must be power or wattage of the bulb if it is kept on for 10 hours? How many units of the electricity will be consumed? So given, what is given here, potential difference equals to 220 volts, current 0.45 ampere, and the power, that equals to potential difference into current,
that is V into A, that equals to 220 into 0.45 volt watts, and that is a power, it is a 99 watts. The bulb must be power of 99 watts in 10 hours. तर 10 hours मधलं काढायचं आहे आपल्याला इथं. 99 into 10 hours equals to 990 watt hours. So that equals to 0.99 kilowatt hours.